नेहमी त्याच चवीची बिर्याणी खाऊन कंटाळा आलाय? मग आज बनवूया हिरव्या वाटणातली झणझणीत, सुगंधी आणि अतिशय चविष्ट अशी खास दम बिर्याणी. प्रत्येक घासात मिळेल मसाल्याचा भन्नाट स्वाद. एकदा ही रेसिपी ट्राय केली की पुन्हा पुन्हा अशीच बनवाल ही माझी गॅरंटी. चला या अतिशय सुपर टेस्टी आणि खास अशा दम बिर्याणीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बिर्याणीचा तांदूळ आपण छानपैकी धुवून अर्धा तास बाजूला ठेवणार आहोत. इथे तुम्ही कोणताही लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घेऊ शकता. तांदूळ छान जुना असला तर अजून बिर्याणी छान होते. तांदूळ तेवढा लांबसडक असा शिजतो. आता तांदूळ घेताना एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. हाताने असा चोळून चोळून धुवायचा. म्हणजे तांदळावरती जी काही पावडर वगैरे लावलेली असेल ती संपूर्णपणे निघून जाते आणि त्यानंतर यातलं सगळं पाणी काढायचं. आता पाणी न घालता हा तांदूळ अर्धा तास 1 तास तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा जास्त वेळ तुम्ही याला भिजायला बाजूला ठेवू शकता. चला आता तांदूळ छानपैकी धुवून ठेवलाय. आता घेऊयात बिर्याणीसाठी छान असा कांदा तळायला. इथे मी कुकरमध्येच कांदा तळणार आहे कारण याच कुकरमध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी एक साधारण 10 ते 12 चमचे तेल गरम करायचं आणि यामध्ये कांदा तळायचा आहे. कांदा इथे मी छान असा उन्हामध्ये वाळवून घेतलाय. हा वाळवलेला कांदा तुम्ही वर्षभर आरामात साठवू शकता. यामुळे काय होतं, कांदा अगदी झटपट असा तळला जातो. जेव्हा तुम्ही कच्चा कांदा चिरून तळायला घेता त्यावेळेला खूप जास्त वेळ जातो. परंतु असा जर वाळवलेला कांदा असेल तर तो अगदी 2 ते 3 मिनिटात तळून होतो. त्यामुळे आपला वेळही वाचतो. चला तर कांदा छानपैकी गरम तेलामध्ये घालायचा आणि फक्त 2 ते 3 मिनिटं याला परतवून घ्यायचा. फक्त परतवत असताना कंटिन्युअसली मिक्स करत राहा. त्यामुळे कांदा एकसारखा असा सगळ्या बाजूने तळला जातो. जर तुम्ही मिक्स केला नाही तर कांदा एका बाजूने करपून जाईल आणि दुसऱ्या बाजूने मात्र तो भाजला जाणार नाही. तुम्ही बघू शकता किती झटपट असा रंग आलाय. हाच जर मी कच्चा कांदा तळायला घेतला असता ना किमान 15-20 मिनिटं तरी माझी गेली असती कांदा तळायला. तो पूर्ण वेळ वाळवलेला कांदा वापरल्यामुळे वाचतो. चला कांदा छानपैकी इथे माझा तळून झालाय. हा कांदा मी 2 बॅचमध्ये तळतीये कारण एका बॅचमध्ये एवढा कांदा बसणार नाही आणि तो व्यवस्थित तळलाही जाणार नाही. चला फक्त कांदा तळताना तेल मात्र पुरेसं असावं. जरी वाळवलेला कांदा असला तरी तो कांदा व्यवस्थित असा तळला जाईल एवढं तेल वापरा. तुम्ही हा कांदा बघू शकता किती कुरकुरीत असा तळला गेलाय. अजिबातही वाटणार नाही की तुम्ही हा वाळवलेला कांदा तळलाय म्हणून. चला सुंदर असा मी कांदा हा तळून घेतलाय आणि दोन्ही बॅचेसमध्ये सुंदर असा हा कांदा तळला गेलाय. अगदी छान ब्राऊन कलरमध्ये तळून घ्यायचा. अजिबातही तळताना गुलाबी रंगावरती किंवा कच्चा ठेवू नका. छान अगदी गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्या. चला कांदा तळून झालाय. आता घेऊयात पुढची मेन प्रोसेस करायला. मी बिर्याणीसाठी 300 ग्रॅम मटण घेतले. मटण छान 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. जर मोठे पीसेस असतील तर थोडे मीडियम किंवा छोटे करा. आणि आता हिरव्या वाटण्यासाठी इथे घेतलंय पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण. इथे 300 ग्रॅम मटण आणि अर्धा किलो तांदूळ घेतलाय. त्यानुसार हे सगळं प्रमाण घेतलंय. साधारण एक अर्धी ते पाऊण जोडी कोथिंबीर आणि अर्धी जोडी पुदिना घ्यायचाय. कोथिंबीरीच्या निम्म्या प्रमाणामध्ये किंवा निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त पुदिना असला तरीही चालेल. आणि त्यानंतर 10 ते 12 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 आल्याचे तुकडे, एक मोठी कोडी लसूण घेतलाय. हिरवी मिरची तुम्हाला बिर्याणी किती तिखट आवडते त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आपण इथे लाल तिखट अजिबातही वापरणार नाही आहोत. त्यामुळे हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्तीचं ठेवा. यामुळे बिर्याणी छान अगदी स्पायसी होणार आहे. चला तर हे सगळं वाटण पाणी घालून छानपैकी बारीक असं वाटून घ्यायचं. पाणी आवर्जून घाला. पाणी घातल्यामुळे सगळ्या गोष्टी छान बारीक वाटल्या जातात आणि कन्सिस्टन्सीसुद्धा या वाटणाची अगदी परफेक्ट अशी होते. अतिशय टेस्टी असं हे वाटण तयार होतं. या वाटणामुळेच आपल्या बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट आणि फ्लेवर येणार आहे. चला आता ज्या कुकरमध्ये आपण कांदा तळून घेतला, ज्या तेलामध्ये आपण कांदा तळून घेतला त्याच तेलामध्ये मटण घालून घ्यायचं. यामध्ये आपण सगळं आता मॅरिनेशन करून घेणार आहोत. तेल छानपैकी थंड झालंय त्यामध्ये हे मटण घालायचं. हे केलेलं सगळं वाटण घालायचं. साधारण एक 100 ग्रॅम दही घालायचं आणि त्यानंतर घालायचे काही खडे मसाले. वेलची, छोटी वेलची, मोठी वेलची, जायपत्री, शहाजिरी, साधी जिरी, लवंग, मिरी, दालचिनी हे सगळे खडे मसाले घालून घ्यायचे. त्यानंतर जायफळ छानपैकी किसून घालायचे. मॅरिनेशनमध्ये जायफळ छान किसून घातल्यामुळे बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट आणि खूप छान असा वास येतो. त्यामुळे जायफळ अजिबातही स्किप करू नका. अगदी थोड्या प्रमाणामध्ये जायफळ किसायचे आणि जायफळ हे उष्ण गुणधर्माचं आहे त्यामुळे आपलं मटण शिजायला सुद्धा मदत होते. चला तर जायफळ किसून झालं की त्यानंतर बिर्याणी मसाला आणि हळद घालायचे. कोणताही बिर्याणी मसाला तुम्ही घेऊ शकता, घरचा किंवा विकतचा. साधारण 4 चमचे बिर्याणी मसाला आणि अर्धा चमचा हळद घालायची. त्याचबरोबर अर्ध लिंबू पिळून घालायचे. लिंबामुळे सुद्धा आपलं मटण छान मॅरिनेट होतं आणि शिजायला मदत होते. त्यानंतर घालायचे चवीप्रमाणे मीठ. इथे मी हाताच्या अंदाजानेच मीठ घालते कारण बिर्याणीमध्ये चमच्याच्या अंदाजाने मी मीठ कधीच घालत नाही. हाताच्या अंदाजाने परफेक्ट असं मीठ पडतं आणि चमच्याने घालायला गेलात तर हे किमान 2 ते 2.5 चमचे मीठ आहे. चला तर हे सगळं साहित्य मटणाला छानपैकी लावून घ्यायचं. हाताने छान चोळून चोळून असं हे मॅरिनेशन करायचं. मॅरिनेशन करताना सगळं मॅरिनेशन हाताने छान चोळून झालं की त्यानंतर हा
हा बिरिस्ता घालायचा आहे, हा तळलेला कांदा घालायचा आहे. सुरुवातीला जर तुम्ही हा कांदा घातला तर कांदा हाताने आपण जेव्हा जोर लावून मटणाला छान मॅरिनेशन करतोय त्यावेळेला कांदा क्रश होऊन जाईल, अगदीच त्यामध्ये मौसूद असं होऊन जाईल. त्यामुळे सगळ्यात शेवटी घालायचा आणि कांदा घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने कांदा यामध्ये मिक्स करून घ्यायचा. चला, अतिशय सुंदर असे हे मॅरिनेशन झाले. तुम्ही रंगही बघू शकताय किती अप्रतिम असा आलाय. लाल तिखट, धना पावडर हे कोणतेही मसाले आपण यामध्ये घातले नाहीत. फक्त बिर्याणी मसाला आणि हळद हे 2च पावडर मसाले वापरलेत. आता हे मॅरिनेशन किमान अर्धा ते पाऊण तास तरी मुरायला बाजूला ठेवा. अर्धा ते पाऊण तासामध्ये छान हे मॅरिनेशन मुरतं आणि त्यामुळे टेस्ट अप्रतिम अशी येते. चला, अर्धा तास मी छान मटण मॅरिनेट करून घेतले. आता अर्ध्या तासानंतर गॅसवरती कुकर ठेवायचा. मटण इथे परतायचं वगैरे अजिबातही नाही, फक्त गरम पाणी घालायचं आणि मटण शिजायला ठेवायचं. फक्त एक अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं. पाणी खूप जास्त सुद्धा घालू नका, कारण इथे आपल्याला फक्त मटण शिजण्यापुरतं पाणी हवंय. आणि दही आणि त्याचबरोबर हिरवी पेस्ट घातली, त्याचं सुद्धा एक लिक्विडी कन्सिस्टन्सी यामध्ये आहे, त्याचं सुद्धा पाणी आहे, त्यामुळे पाणी खूप जास्त लागणार नाही. फक्त अर्धा ग्लास पाणी घालून मटण शिजवून घ्यायचं. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये मटण छान शिजतं. मटण शिजेपर्यंत तांदूळ शिजवून घेऊयात. सगळे खडे मसाले, पुदिना आणि कोथिंबीर पाण्यामध्ये घालायचं आणि त्याचबरोबर घालायचं चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. लिंबू पिळल्याबरोबर पाण्याचा रंग छान स्वच्छ असा पांढरा शुभ्र होतो आणि यामुळे तांदूळ हे आपला अगदी पांढरा शुभ्र असा शिजतो. शिजल्यानंतर त्याचा रंग छान येतो, त्यामुळे लिंबू आवर्जून घाला. आता या उकळत्या पाण्यामध्ये हा भिजवलेला तांदूळ घालून घ्यायचा आणि त्यानंतर थोडंसं अगदी पहिल्यांदा हलका असा एकदा चमच्याने फिरवून घ्यायचा. लक्षात ठेवा, तांदूळ घालताना आवर्जून पाणी खळखळीत असं उकळलेलं असावं. उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ घालायचा, चमच्याने फक्त एकदा मिक्स करायचं आणि तांदूळ छानपैकी शिजवून घ्यायचा. अतिशय सुंदर असा हा तांदूळ शिजतो. जेवढा तुम्ही जास्त वेळ त्याला भिजवून ठेवाल अगोदर, तेवढा कमी वेळामध्ये तांदूळ शिजतो. चला, तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा हा तांदूळ शिजला गेलाय. अगदी लांबसडक असा झालाय. तांदूळ अगदी कणी राहिली पाहिजे, त्यामध्ये खूप जास्त ओव्हर कुक करायचं नाही, नाहीतर तांदूळ आपल्या बिर्याणीमध्ये जेव्हा शिजणार आहे त्यावेळेला अगदी मौसूद असा होऊन जातो. हलकीशी कणी राहिली इतपत तांदूळ शिजवून घ्या. किमान 70 ते 80% तांदूळ इथे शिजला गेला पाहिजे. चला, तांदूळही शिजून झालाय, मटणही आपलं परफेक्ट असं शिजलं गेले. तुम्ही बघू शकताय मटणामध्ये थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक आहे. हे पाणी आपल्याला थोडंसं कमी करून घ्यायचंय, थोडंसं आटवून घ्यायचंय. मटण एकदा चेक करूयात कसं शिजले. अगदी परफेक्ट असं मटण शिजलं गेले. थोडंफार अगदी मटण शिजायचं बाकी राहिलं तरी ते दममध्ये शिजतं, त्यामुळे अगदी ओव्हर कुक नाही करून घ्यायचं. इथे आपलं मटण सुद्धा अगदी परफेक्ट 3 शिट्ट्यांमध्ये शिजलं गेले. आता यामध्ये जे काही पाणी जास्तीचं होतं ते सुद्धा मी कमी करून घेतले आणि वरती जी काही तरी आली आहे त्यामधलं एक 2 ते 3 चमचे मी तेल काढून घेणार आहे, कारण हा मसाल्यांचा तवंग आपल्याला बिर्याणीच्या लेअरिंगमध्ये खूप जास्त उपयोगी पडणार आहे. यामध्ये खूप छान असे फ्लेवर आहेत. हे ज्या वेळेला आपण लेअरिंगमध्ये भातावरती घालतो त्यावेळेला भाताला खूप छान रंग आणि फ्लेवर येतो, त्यामुळे आवर्जून ही तरी काढून घ्या. चला, तर यावरती कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्यायचा आणि त्यानंतर हा भाताचा लेअर घालायचा. लक्षात ठेवा, खाली पाणी असणं खूप जास्त गरजेचं आहे. संपूर्णपणे यातलं पाणी आटवून घ्यायचं नाही, नाहीतर आपली बिर्याणी करपेल, खाली लागेल आणि पाहिजे असा दमही बसणार नाही. शिजवलेल्या तांदळामधला अर्धा तांदूळ मी इथे घालून घेतलाय. अर्धा तांदूळ घालून झाला की थोडंसं मीठ भुरभुरायचं. काढलेलं जे काही आपण तेलाचा तवंग आहे तो घालायचा, कोथिंबीर त्याचबरोबर तळलेला कांदा घालायचा. त्यानंतर राहिलेला सगळा भात घालून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही भाताचं लेअरिंग केलं की आपल्या भाताला सुद्धा अगदी परफेक्ट असा फ्लेवर भेटतो आणि दमही छान बसतो. आता राहिलेला सगळा तांदूळ घालून घ्यायचा आणि हाताने हलकासा तो दाबून घ्यायचा. यामुळे दम अगदी परफेक्ट बसतो आणि तांदूळही छान शिजतो. त्यानंतर केशर घातलेलं दूध मी इथे अगोदरच करून ठेवलं होतं, ते एकदा 5 ते 6 चमचे मी घालून घेतले. ते ऑप्शनल आहे, घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल, परंतु घातल्यामुळे फ्लेवर छान येतो आणि त्याचबरोबर रंगही भाताला छान येतो. त्यानंतर हे काढलेलं लिक्विड होतं ते घालून घ्यायचं. कोथिंबीर आणि पुदिना भरपूर असा घालून घ्यायचा. तळलेला कांदा जो बाजूला ठेवला होता तो घालून घ्यायचा आणि वरती सगळ्यात शेवटी घालायचं आहे ते आपलं गावरान तूप आवर्जून घाला, त्यामुळे बिर्याणीला अतिशय छान अशी टेस्ट येते. तूप घालताना बिर्याणीमध्ये सेंटरला आणि प्रत्येक कोपऱ्यावरती 4ही बाजूने घालून घ्यायचं. यामुळे बिर्याणीला सगळ्या पूर्णपणे फ्लेवर भेटतो. चला, अशा पद्धतीने मी छान तूप घालून घेतले. तूप घालताना आवर्जून चमच्याने मध्ये खड्डा करून घालायचा, म्हणजे तूप खालीपर्यंत ते वितळलं जातं. आणि आता सगळ्यात शेवटी घालायचं आहे ते गरम पाणी. गरम पाणी आवर्जून घालायचे, कारण गरम पाणी घातल्यामुळे आपला तांदूळ जो काही कच्चा राहिलाय तो अगदी परफेक्ट असा शिजतो आणि दमही छान बसतो. यातलं लिक्विड अजिबातही संपत नाही. त्यानंतर इथे मी जाड तळ्याचा कुकर घेतलाय, त्यामुळे खाली तवा वगैरे काही ठेवत नाही. परंतु तुम्ही जर पातळ भांडं घेतलं तर खाली आवर्जून तवा ठेवा आणि त्यावरती हा कुकर किंवा ज्या कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही बिर्याणीला दम देताय
ते भांडं ठेवा आणि किमान 20 मिनिटं तरी बिर्याणीला छान असा दम देऊन घ्या. इथे माझं अर्धा किलो तांदूळ आणि 300 ग्रॅम मटण आहे. त्यासाठी मी 20 मिनिटं दम देऊन घेतलाय. जर तुमचं तांदूळ आणि मटणची क्वांटिटी जास्त असेल तर वेळही तेवढा दमला जास्त लागणार आहे. 20 मिनिटामध्ये अगदी परफेक्ट अशी दम बिर्याणी तयार झाली आहे. झाकण उघडल्यानंतर मी फक्त तुम्हाला सर्व्हिंगसाठी दाखवायचे म्हणून लगेच बिर्याणीमध्ये चमचा घातलाय. परंतु तुम्ही घरी बनवत असताना अजिबातही याला लगेच मिक्स करायचं नाही. दम देऊन झाल्यानंतर किमान तासभर तरी झाकण तसंच राहू द्यायचं आणि त्यानंतर बिर्याणी सर्व करायची. या पद्धतीने जर ह्या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही बिर्याणी तयार केली तर अतिशय परफेक्ट अशी तुमची दम बिर्याणी तयार होते. आणि या हिरव्या वाटणातली दम बिर्याणीचा फ्लेवर तर कितीतरी पटीने नेहमीच्या बिर्याणीपेक्षा जास्त असतो. त्यामुळे या पद्धतीने कधी जर तुम्ही बिर्याणी ट्राय केली नसेल तर ही फ्लेवरफुल दम बिर्याणी एकदा नक्की ट्राय करून बघा. या पद्धतीने बिर्याणी ट्राय केल्यानंतर तुम्ही सगळ्या पद्धती विसरून जाल. एवढी टेस्टी अशी दम बिर्याणी तयार होते. कारण याच्या प्रत्येक घासामध्ये अप्रतिम असा फ्लेवर आपल्याला खायला भेटतो. चला, सुंदर अशी ही दम बिर्याणी मी सर्व करून घेतली आहे. वरून बिरिस्ता, कांदा आणि लिंबूही ठेवलाय. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही दम बिर्याणी नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली आजची हिरव्या वाटणातली दम बिर्याणी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर मात्र शेअर करा. आणि अशा झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि अशी चमचमीत रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. चला, भेटूया पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.